नेताजी काका, दादाजींना सांगा, आमच्याने हे रिवाज पार पडणार नाहीत. आमच्या वतीने कुणीही ते फरमान घेईल. पर धाकलं सरकार, राजांनी तहात हे मान्य केलंय. त्याचा शब्द खाली येईल. राजपूत हे नाही मानायचा. नेताजी आपल्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढू बघत होते. नाही, नेताजी काका, एका जनावरासमोर गुडघे टेकणं मस्त साधणार नाही. थैली मस्तकी धरणं होणार नाही. माझं ऐकावं बाळधनी, ही चाल हाय. ह्यो राजपूत आमच्या मुलकातनं ढळायची. राजे आणि आम्ही वाट बघतोय ह्या. समजुतीने घ्यावं बाळराज, नाहीतर तुम्हा पायी राजा आम्हाला बोल लावतील. ठपका आमच्यावर येईल. फरमान घ्यावं. 3 वेळा करायचाय मुजरा. आई अंबेचा योग, मासाहेबांचा योग आणि राजासनी योग मानून करावा. गुडघं टेकायचे ते पुरंदराकडं बघत थोरल्या राणीसाहेबांसनी टेकावं. नेताजी कळवळ्याने बोलत होते. ते ऐकून संभाजीराजे थांबले. नेताजींकडे रोखल्या नजरेने बघत गोफण गुंड्यासारखे वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही कराल हे सारं नेताजी काका? नेताजींच्या थोराट पगडीची मुंडी क्षणात खाली पडली. बाळराजांना काय आणि कसे सांगावे ते त्यांना समजेना. तसेच चालत संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियानात आले. त्यांच्या डोळ्यांना डोळे लावून म्हणाले, तुमचं फरमान आमच्या वतीने कुणीतरी घेईल. आम्ही ते घेणार नाही राणाजी. कधी नव्हे. तो राणाजी हा शब्द त्यांच्या ओठातून निसटला. क्यों, क्या हुआ कुंवर? मिर्झाचा चेहरा चिंतातूर झाला. तो गपकन बैठकीवरून उठलाच. तुमच्या रिवाजात ते घेणं आम्हास जमणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही. संभाजीराजे मिर्झाला जाणवेल एवढ्या निर्धाराने म्हणाले. नहीं, ऐसा मत करना. फरमान की बेअदबी हमको राजा साहब को मुसीबत में डालेगी. मिर्झाच्या कपाळीची केशरी टिळा एका जागी गोळा झाला. पोटात गोळा धरल्यासारखे ते बोलत होते. संभाजीराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तो क्षणभर गप्प झाला. त्यांचा डोळाभर निरखून बघताना त्यांच्या लालसर नाकपुडीतून एक दीर्घ निश्वास सुटला. आप किसको मानते है? राजा साहब को ना? हुक्क्याचे संत झुरके घ्यावेत तसे त्याने पडल्या आवाजात शांतपणे विचारले. जी. संभाजीराजांनी होकाराचा टोप हलके डुलवला. राजा साहब ने क्या बताया है? हमको दादाजी बोलना. हमारी बात मानना. कहो कुंवर, आप हमें दादाजी नहीं मानते? मिर्झा आपल्या खास राजकारणी मिठास पद्धतीने बोलला. संभाजीराजे घोटाळले. हा तोच माणूस होता ज्याने स्वतःच्या शामियानात आपली व्यवस्था केली. स्वतःच्या खास बिछायनीतीवर आपल्याला झोपू दिले. शाल पांघरली. मामाने एक हत्ती नजर केला. मोठ्या आदराने आणि अदबीने वागवले. हा आपला नव्हता, पण स्वतःबद्दल कुणालाही आपलेपणा वाटायला लावणारा कसब याच्या अंगी होते. संभाजीराजे त्याला निरखीत होते. आपल्या छोट्या कानी डोळ्यात चोखू बघत होते. एकाएकी तळावरचे शहानाजे वाजू लागले. किरतसिंगाची वर्दी मिळालेल्या फरमानाचे शहाजाने स्वागत करत होते. तळावरचे पठाणी राजपुती हशमांनी नंगे हत्यारे नाकासमोर पेलून फरमानाच्या उंटाच्या वाटेने दोन्ही बाजूने शिस्त धरली. उखळीचे बार दणदणू लागले. चलिये शंभूराजे, जूते यहीं पर उतार दीजिए. मिर्झाने आपला हात संभाजीराजांच्या पाठीवर हळूवार ठेवी शब्दांची अत्तरी कुप्पी खोलली. संभाजीराजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मिर्झा राजा संभाजीराजांना घेऊन बाहेर पडला. राजा रायसिंग, किरतसिंग, तेजसिंग कछवाह, निकोलो मनुची, बादल बगदार, नेताजी, रावलजी, गंगाधरपंत अशा दोन्ही बाजूकडील खाशा मंडळी त्याच्या मागे फेर धरला होता. चालले. पंच हजारी मनसबदारीचे शाही फरमान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी संभाजीराजे फरमानबागेकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर काळा दिवस होता.